ओके, आपण कंटिन्यू करू. लास्ट जो आपला पार्ट रिमेनिंग होता तो कंटिन्यू करूया. इथे आपण काय केलं, कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट केलेला आहे आणि आपला प्रॉब्लेम टॅली केलेला आहे. देन नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करतो, आता इथे पर्सेंटेज फाइंड आउट करतो. मग बॅलन्स शीट मध्ये जेव्हा आपण पर्सेंटेज फाइंड आउट करणार आहोत त्यावेळी आपण काय करतो, तर प्रत्येक अमाऊंटला कॅपिटल एम्प्लॉईडने डिवाइड करतो आणि इंटू 100 करणार आहोत. सो 1,64,500 डिवायडेड बाय 2,45,750 इंटू 100. सो फर्स्ट पर्सेंटेज किती येईल बघा मग, 66.94%. देन सेकंड अमाउंट कॅल्क्युलेट करा, 25,000 डिवायडेड बाय 2,45,750 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही किती येईल. सेकंडचं येईल 10.17%. ओके. देन नेक्स्ट आपण आउटरला घेणार आहोत अमाऊंट ओन फंडची. 1,89,500 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड किती येईल मग, 77.11%. ओके. देन आणि टोटल फंड लोन फंडचं येणार आहे 56,250 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड 2,45,750 इंटू 100. सो लोन फंडचं येईल 22.17%. कॅपिटल एम्प्लॉईड डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड काय येणार आहे तर 100%. कॅपिटल एम्प्लॉईड डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड 100%. देन नेक्स्ट ऍप्लिकेशन फंड कडे आलोत आपण. ऍप्लिकेशन ऑफ फंडला सुद्धा आपण काय करणार, टोटल कॅपिटल एम्प्लॉईडने डिवाइड करणार आहोत. सो 1,58,750 डिवायडेड बाय 2,45,750 इंटू 100. सो फिक्स्ड असेटचे पर्सेंटेज किती मिळणार आहेत मग तुम्हाला, 64.60%. ओके. देन इन्व्हेस्टमेंट काही अमाऊंट नाहीये, डॅश. देन करंट असेट कडे या आणि इनर मध्ये पर्सेंटेज मेन्शन करा. फर्स्ट येईल 2.75%. देन सेकंड 27,000 चे मिळतील तुम्हाला 11.29%. देन नेक्स्ट 55,000 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. 55,000 चे किती मिळणार आहेत मग, 22.38%. 25,000 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड ची मिळतील 10.17%. देन 2,500 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड चे किती मिळणार आहेत, 1.02%. इज इट क्लिअर? ओके. देन टोटल करंट असेट 1,17,000 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100 किती मिळणार आहेत, 47.61%. ओके. इज इट क्लिअर? गुड. इट्स व्हेरी सिंपल. आपण फक्त काय करतो, पर्सेंटेज फाइंड आउट करताना कॅपिटल एम्प्लॉईडच्या अमाऊंटने प्रत्येक अमाऊंटला डिवाइड करून पर्सेंटेज हे फाइंड आउट करतो. सो क्रेडिटर्स कडे या. 10,500 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड अमाऊंट इंटू 100 किती येतील क्रेडिटर्सचे, 4.27%. देन आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे किती मिळतील मग, 7.93%. ओके. देन टोटल करंट लायबिलिटी 30,000 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100 12.21%. क्लिअर? देन 87,000 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100 किती येतील, 35.40%. ओके. 35.40%. आणि लास्ट मग कॅपिटल एम्प्लॉईड डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100%. क्लिअर? गुड. आता यामध्ये वेगळं असं काही नाहीये. आतापर्यंत जो आपण प्रॉब्लेम बघितलेला आहे
तेच आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये लर्न केलेलं आहे. लक्षात आलं? सो आणखी काय, आता हा आपला एक पार्ट क्लिअर झाला, ए पार्ट, ज्यामध्ये आपण बॅलन्स शीट काय केलेली आहे, कॅल्क्युलेट केलेली आहे. पार्ट बी म्हणजे तुम्हाला अजून इन्कम स्टेटमेंट सुद्धा काय करायचं आहे, तर व्हर्टिकल फॉर्म मध्ये ड्रॉ करायचं आहे. सो इन्कम स्टेटमेंट आपण नेक्स्ट पार्ट वरती ड्रॉ करूया. प्रॉब्लेम मी परत इथे घेतलेला आहे. इन्कम स्टेटमेंट, इन्कम साइज, कॉमन साइज इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31st March 2014. वन बाय वन स्टार्ट करा. पॉइंट नंबर फर्स्ट काय घेतो आपण, नेट सेल्स. ओके, नेट सेल्स, नेट सेल्सची अमाऊंट, नेट सेल्स अमाऊंट बघा काय दिलेली आहे, क्रेडिट साइडला दिलेली आहे 3,17,250. तो काय करा, ती डिरेक्टली आउटरला मेन्शन करा, 3,17,250. ओके, देन लेस, पॉइंट नंबर 2, लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इथे डिरेक्टली दिलेला आहे तुम्हाला, दॅट्स वाय आपण इथे मेन्शन करणार आहोत, आउटरला अमाऊंट मेन्शन करा, 1,77,750 मायनस करायचे आहेत आपल्याला. तो ब्रॅकेट मध्ये मेन्शन करा 1,77,750 मायनस करायची आहे अमाऊंट, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, ग्रॉस प्रॉफिट मिळेल. किती येईल बघा, तो ग्रॉस प्रॉफिट 3,17,250 मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 1,77,750 मायनस करा, म्हणजे अमाऊंट मिळेल तुम्हाला 1,39,500. ओके, आणि इथे पॉइंट नंबर 3 देऊन हेडिंग द्या ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट. क्लियर? Then point number 4, less operating expenses, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता प्रॉब्लेम मध्ये या ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते दिलेत बघा, इथे दिसते सेलिंग ओव्हरहेड एक आहेत आणि ऍडमिनिस्ट्रेशन अँड जनरल एक्सपेन्सेस दिलेले आहेत. सो ते वन बाय वन मेन्शन करा. फर्स्ट आहे सेलिंग एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट इनर मध्ये मेन्शन करा. सेलिंगची किती आहे, 90,000. अँड देन आहे ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस. ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस किती आहेत बघा, ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आहेत 23,000. ओके, ऍडमिनिस्ट्रेशन आहे 23,000. देन टोटल करा आणि आउटरला मेन्शन करा, 90 प्लस 23 किती येतील, 1,13,000. 1,13,000. देन हे काय मिळाले मग तुम्हाला, टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस.
टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता आपण नेक्स्ट ऑपरेटिंग प्रॉफिट कसा फाइंड आउट करतो, तर जीपी मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ओके, सो इथे हेडिंग द्या मग ऑपरेटिंग प्रॉफिट, ऑपरेटिंग प्रॉफिट ऑपरेटिंग प्रॉफिट आपण कसं फाइंड आउट करणार आहोत, इंटू ब्रॅकेट मेन्शन करा 3 minus 4, 3 minus 4, so 1,39,500 minus 1,13,000 किती मिळतील मग, ऑपरेटिंग प्रॉफिट मिळेल तुम्हाला 26,500. ओके, हा मिळेल तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट. क्लिअर, गुड. इथे याला पॉइंट देऊन ठेवला तरी चालेल, पॉइंट, सॉरी, पॉइंट नंबर 5. नेक्स्ट आता प्रॉब्लेम मध्ये अजून काय दिसतंय, अदर इन्कम क्रेडिट साईडला आहेत बघा. इथे अदर इन्कम आपण काय करणार मग, ऍड करणार आणि याला काय म्हणतो आपण, नॉन ऑपरेटिंग इन्कम ऍड करतो आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस करतो. तर नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सुद्धा आपल्याला क्रेडिट साईडला दिसतंय इथे, तो लेस करायचा आहे. सो पॉइंट नंबर 6, ऍड नॉन ऑपरेटिंग इन्कम. किती आहेत नॉन ऑपरेटिंग इन्कम, 3,000 नॉन ऑपरेटिंग इन्कम आहेत. तो काय करायचा, ऍड करायचा आहे आधी. आता 26,500 प्लस 3,000 म्हणजे तुम्हाला किती मिळतील, 29,500. ओके, सो आता हे ऍड केलेली जी अमाऊंट आहे, ह्या अमाऊंट मधून मग काय करणार तुम्ही, पॉइंट नंबर 7, लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस करणार. आता ह्या अमाऊंट मधून नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे किती दिसत आहेत इथे, 12,000 आहेत बघा. ओके, सो 12,000 काय करा, लेस करा. लेस करायचे म्हणून ते ब्रॅकेट मध्ये दाखवला तरी चालेल. ओके, so 29,500 मायनस 12,000 किती मिळतील मग तुम्हाला, ते 17,500. 17,500. सो 17,500 ला मग हेडिंग द्या नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. क्लिअर होतोय का प्रॉब्लेम? ओके, देन आता प्रॉब्लेम मध्ये टॅक्स पण दिलेला आहे. सो आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये काय करणार आहोत, टॅक्स हा लेस करणार आहोत. सो लेस टॅक्स. टॅक्सची अमाऊंट किती दिसते बघा प्रॉब्लेम मध्ये, इथे टॅक्स दिसतोय 8,500. 8,500 टॅक्स लेस करा. आता टॅक्स 17,500 मधून टॅक्स लेस केला, सो अमाऊंट लास्टला किती मिळेल तुम्हाला, 9,000. 9,000 अमाऊंट तुम्हाला मिळेल. तर त्याला हेडिंग द्या नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके, पॉइंट 10, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. क्लिअर, गुड. दिस इज द लास्ट स्टेप. आता इथे फार असं काही हार्ड नाहीये ह्या इथे पण.
तर काय करतो आपण, जे प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत ते फक्त आता इथून तुम्हाला फारसं थोडीशी डिफिकल्टी वाटेल. एकदा ऑपरेटिंग प्रॉफिट फाइंड आउट केल्यानंतर आणखी काही आयटम प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत याच्यावरच्या ह्या पुढच्या स्टेप डिपेंड राहतात. बऱ्याच वेळा डेप्रिसिएशन दिलेलं असतं, देन इंटरेस्ट दिलेला असतो. तर ते काय करायचे, प्रत्येक आयटम हे लेस करत जायचे आणि क्रेडिट साईडला दिलेले आयटम फक्त नॉन ऑपरेटिंग इन्कम असतो तो ऍड करत राहायचं. सिम्पल थिंग. ओके. सो काय करायचे, प्रत्येक आयटम हे लेस करत जायचे. लास्ट मग तुम्हाला मिळेल प्रॉफिट. ओके, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मिळेल. देन पुढे या. आता आपण काय करणार आहोत, पर्सेंटेज फाइंड आउट करणार आहोत. लक्षात ठेवा, बॅलन्स शीट ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट केली त्यावेळी आपण काय केलं, टोटल कॅपिटल एम्प्लॉईड ने डिवाइड केलेला आहे इंटू 100 केलेला आहे आणि पर्सेंटेज फाइंड आउट केली. आता इथे काय करायचं आहे, तर नेट सेलची जी अमाऊंट आहे त्या नेट सेलच्या अमाऊंटने प्रत्येक अमाऊंटला डिवाइड करायचं आहे आणि इंटू 100 करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज हे मिळेल. दॅट मीन्स 3,17,250 divided by 3,17,250 into 100. ज्या आउटरला अमाऊंट आहे त्याची आउटरला पर्सेंटेज मेन्शन करा, ज्या इनरला अमाऊंट आहे त्याचे पर्सेंटेज इनर मध्ये मेन्शन करा. सो पहिलं पर्सेंटेज तुमचं काय मिळेल, 100%. ओके. सेकंड 1,77,750 divided by net sales into 100. सो सेकंडचं पर्सेंटेज तुम्हाला काय करायचं आहे, मायनस साइन मध्ये दाखवायचं आहे. किती येईल, 56.03%. ओके, 56.03%. देन ग्रॉस प्रॉफिट 1,39,500 divided by net sales into 100. सो जीपीचं पर्सेंटेज मिळेल तुम्हाला 43.97%. ओके, सिंपल आहे, यामध्ये हार्ड असं काही नाहीये. कॉमन साईजला फक्त कशाने कोणत्या अमाऊंट डिवाइड करायचे आहेत हे क्लिअर झालं की आपण इझिली पर्सेंटेज हे फाइंड आउट करू शकतो. इन्कम स्टेटमेंटला नेट सेल्सच्या अमाऊंटने डिवाइड करायचं आहे आणि बॅलन्स शीट ज्यावेळी आपण ड्रॉ करतो त्यावेळी टोटल कॅपिटल एम्प्लॉईडने डिवाइड करायचं आहे प्रत्येक अमाऊंटला. दॅट्स इट. ओके, नेक्स्ट कंटिन्यू करू आपण. 90,000चं पर्सेंटेज काय येईल मग, 90,000 डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. आता इनरचे आहे ते इनरला अमाऊंट घ्या. 90,000 किती येईल, 28.37%. देन 23चं पर्सेंटेज काय येईल मग, 7.25%. क्लिअर. ओके. Then total operating expenses 1,13,000 divided by net sales 3,17,250 into 100. into 100 करायला विसरू नका. सो किती येईल मग, 35,000 सॉरी 35%, 35.62%. सॉरी, कंटिन्यू. Operating profit divided by sales into 100, 26,500 divided by net sales into 100 किती येईल मग, 8.35%. नेक्स्ट 3,000 पर्सेंटेज मिळतील 0.95%. 29,000 चे पर्सेंटेज मिळतील 9.30%. कॅल्क्युलेट करून बघा. देन 12,000 डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. सो किती मिळतील मग, ब्रॅकेट मध्ये मेन्शन करा. निगेटिव्ह साइनचं आहे ते निगेटिव्ह साइन मध्ये मेन्शन करा. 12,000 चे किती मिळतील मग, 3.78%. नेक्स्ट 17,500 चे पर्सेंटेज मिळतील तुम्हाला 5.52%. 8,500 मायनस आहे म्हणून मायनस मध्ये पर्सेंटेज
2.68%. ओके, लक्षात येत आहे. आणि लास्ट नेट प्रॉफिट पर्सेंटेज 9000 डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100, 2.84%. क्लिअर? इट्स व्हेरी सिंपल थिंग, काही हार्ड नाहीये यामध्ये. आज आपण काय नवीन लर्न केलेलं आहे? कॉमन साइज इन्कम स्टेटमेंट. कॉमन साइज इन्कम स्टेटमेंट आपण काय केलेलं आहे तर कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे हे आज आपण लर्न केलं. सो कॉमन साइज मध्ये आपण काय करतो, ज्यावेळी पर्सेंटेज फाइंड आउट करतो दॅट टाइम वी डिवाइड नेट सेल अमाउंट. ओके, नेट सेल जी अमाउंट आहे त्या अमाउंटने आपण डिवाइड करतो इंटू 100 करतो. सिंपल थिंग. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण कसं फाइंड आउट केलं, 1,77,750 divided by net sales, that means 3,17,250 into 100. That's why percentage like 56.03%. निगेटिव्ह साइन मध्ये असेल तर निगेटिव्ह साइन मध्येच पर्सेंटेज मेन्शन करा. क्लिअर? ओके, जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता. थँक्यू.